मंडळी, जिच्यासोबत लग्न होणार आहे ती आणि जिच्यासोबत पूर्वी लग्न झालंय ती, अशा या दोघी जर अचानक समोरासमोर आल्या तर चला तर बघूया ही गमतीशीर 2 लग्नांच्या मधली गोष्ट जी आपल्याला दाखवतात आपले भन्नाट हास्यवीर. रसिका, विल यू मॅरी मी? येस, आय विल मॅरी यू सर. रसिका, सगळं चांगलं आहे, फक्त सर नको म्हणूस प्लीज. मी कसं तुला लाडाने रस्सू म्हणत असतो, मला म्हण ना काहीतरी लाडाने. ऍक्च्युली मी पण तोच विचार करत होते सर, पण काय म्हणू मी. काहीही म्हण. मी तुम्हाला थुथू म्हणू. नाव पृथ्वी के माझं, मला लाडाने पृथू म्हण. थुथू का म्हणशील तू मला? ऍक्च्युली मी पृथूच म्हणणार होते, पण पृथू दोन्ही किळसवाणे शब्द एकत्र आल्यासारखं वाटलं सर. पृथू म्हणून म्हटलं थुथूच म्हणूयात. तुला थुथू पेक्षा पृथू जास्त किळसवाणं वाटते? असं नको. ऐक ना, मी लाडाने म्हणतोय ना, लाडाने काहीतरी म्हण. मग मी तुम्हाला पुरपूर म्हणू. थुथूला पर्यायी शब्द पुरपूर का काढशील तू? पुरपूर असं नको ना करू. सर, मला खूप आनंद झालाय, मी खूप एक्साइट झाले आणि मला तर दुसरं काही सुचत नाही. मी पुरपूरच ऐक म्हणणार आहे. ऐक, मला कळतंय तुझ्या भावनांना पुरपूरच आलाय, पण नको. ऐक, माझं नाव लाडाचं असलं पाहिजे का अपमानाचं? लाडाचं की नाही? Come on, sir. मग काहीतरी छान म्हण किंवा काही म्हणूच नकोस. सर, मला ना खूप आनंद होतोय. म्हणजे आपलं लग्न होतंय. मी तुमच्यासारख्या इतक्या टॅलेंटेड माणसासोबत लग्न करणारे, माझा विश्वासच बसत नाही खरं तर. बस तू बस, तू बस बस. सर, मला ना कधी कधी प्रश्न पडतो, तुमची आधीची बायको हा, किती मूर्ख असेल हो ती. म्हणजे एखादी बाई अशी कशी वागू शकते? इतका हँडसम टॅलेंटेड. काय झालं सर? काय रे? माझं म्हणणं होतं की इतका हँडसम टॅलेंटेड माणूस समोर असताना एका अंडीवाल्या बरोबर तिचा अफेअर आहे. म्हणजे इतका चांगला माणूस समोर असताना एखाद्या अंडीवाल्या बरोबर एखादी बाई कशी काय राहू शकते सर? आणि तेही ठीक आहे, तिने काय प्लॅन केला तर ऑमलेट मधून विष घालून तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला. आणि अंडीवाल्या बरोबर अफेअर होतं ते होतं, वरनं तुमच्या बिल्डिंग मध्ये जो सिलेंडरवाला यायचा त्याच्या बरोबर पण तिचं चालू होतं असं म्हणालात तुम्ही सर. शांत, आपल्याला काय करायचं? शांत, चल चल मला चल. कळतच नाही, बायका इतक्या मूर्ख. चल, 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 चल. चल, चल. एक्सक्यूज मी, चल, चल. एक्सक्यूज मी. आपण अरे कोण अरे 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 सर? अरे आकृती, तू इथे काय करतेस? ओ माय गॉड, आकृती. माझं नाव ईशा आहे. आकृती तू लग्नानंतर ठेवलं होतंस. कोण आहेत या? अरे चला, निघायला पाहिजे. म्हणजे काय? सर, असं काय करताय? काय प्रॉब्लेम आहे? कोण आहेत या? ही बाबा, माझी फर्स्ट वाईफ. ओ माय गॉड, म्हणजे अंडीवाल्या बरोबर जिचा अफेअर आहे ती हीच आहे. माय सर, हिच्याकडे बघून असं वाटत नाही हो या आशा असतील. हॅलो. शांत बस, शांत. काय 20 बुर्जीची ऑर्डर आली आहे? चल, 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 चल. 20 प्लेट बुर्जी एकत्र कशी करणार? ठीक आहे नाही, ती खालती मोठी कढई ठेवली आहे ना, त्यात कर. हा हो चालेल. ऐक, टेस्टच्या नावाखाली बुर्जी खात बसू नकोस. हा हो, लक्षात आहे. घेते मी. 40 क्रेट अंडी घ्यायची आहेत ना उद्यासाठी. घेते, डोंट वरी. बघू नको ना तू टेन्शन घेऊ अंड्यांचं. मी आहे ना अंडू. लव यू टू अंडू. ओके ओके बाय. सर, तिचं त्या अंडीवाल्या बरोबर कन्फर्म आहे. असू दे, अंडीवाल्या बरोबर असू दे, पोल्ट्रीवाल्या बरोबर. आपलं काय करायचं? चल चल चल. ते काय झालं ना, आम्ही होलसेलवर अंडी पण विकायला सुरुवात केली आहे. अच्छा. बुर्जीची गाडी आहेच, हा. आता होलसेलवर पण अंडी विकतो. आहे. काय रेट वाढलेत ना अंड्यांचे आजकाल.
काय सांगू तुम्हाला, पण आम्ही काय युक्ती केली माहितीये, आमच्या एरियात जो रेट आहे ना त्याच्यापेक्षा 2 रुपये कमी विकतो. म्हणजे कसं होतं की समरमध्ये कमी हीटमुळे कमी खातात ना अंडी, हो. तर मग काहीतरी आयडियाज काढाव्याच लागतात ना आपल्याला. हा अरे वा छान 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 आहे. अंड्यांचं तर असलंच पाहिजे. आणि नाईस नाईस नाईस. आम्ही येतो. थँक्यू. एक्झॅक्टली आपण निघायलाच हवं. काय एवढं Okay, bye. बाय. एक्सक्यूज मी. रसिका ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू सो मच. तुम्ही डिवोर्स घेत म्हणजे तुम्ही सेपरेट झालात म्हणून सरांसोबत मला लग्न करता येतं, म्हणून मला तुम्हाला खूप धन्यवाद द्यायचा. थँक्यू सो मच. लग्न करताय? हो. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. thank you. तुम्ही या हा नक्की आमच्या लग्नाला. नाही, कठीण आहे ना. कसं आहे, आमची बुर्जीची गाडी आहे ना, तर दिवसभर खूप काम असतं, दुसरीकडे कुठे जायला वेळच मिळत नाही. Okay. बुर्जीच्या गाडीवर असतो ना दिवसभर. कसं आहे, आमच्या यांचं अंड्यावर पोट आहे. हातावर पोटे म्हणतात ना, तसं अंड्यावर पोटे. नाही वेळ मिळणार त्यामुळे आम्हाला. अरे वा छान. बरं नाही, ट्राय करा ना मॅम, पण म्हणजे एखाद दिवस ट्राय करा. ऍक्च्युली या समरमध्ये आम्ही 5 दिवसांचं डेस्टिनेशन वेडिंग करायचं प्लॅन करतोय, है ना सर? रस्सू वेट्स पूरपूर ॲट जयपूर. पुरपूर काढ, बाकी सगळं छान आहे. किती गंमत. येस, प्लीज या तुम्ही एखाद दिवस वेळ काढा. तू पुन्हा समर मध्ये लग्न करतोय? येस. विसरलास तू? काय बरं, एक काम कर, फक्त घामोळ्यांची पावडर आहे ना ती कायम जवळ ठेवत जा. शांत बस जरा, शांत बस. का ऍक्च्युली काय नाही रसिका, एवढं बसून बोलण्यासारखं काही घामोळ्याची पावडर का? अगं याला खूप त्रास आहे ना घामोळ्यांचा, सांगितलं नाहीस तू हिला? अगं काय झालं माहिती, बस ना. आमचं लग्न सुद्धा उन्हाळ्यातच झालं होतं आणि त्यानंतर घामोळ्यांचा यांचा त्रास म्हणजे काय सांगू तुला. रात्री आला ना की बनियन काढून पाठ करून झोपून जायचा. माझी अख्खी रात्र पावडर लावण्यात आणि पाठ खाजवण्यात जायची. मला जरा उन्हाळ्याचा मला होतो फक्त. मला केवढा घाम येतो याला. अगं खूप घाम येतो म्हणून ना बगलेत कांदा घेऊन फिरायचं. काय युक्ती आहे ना, म्हणजे वास घाण येतो ना कांद्याचा, म्हणजे मिठी मारायला पण कसं तरी वाटायचं. त्याच्याने घाम कमी येतो. 1-2दा तर त्यांनी बगलेतच कांदा फोडला. मला हे झालं होतं, म्हणजे मी असं असं करायला अरे, गेलो. आणि असा फोडला आणि मग आरडा काय केला आणि काय बापरे, रस गळला ना तर ते घामुळ्यावर चुरचुरला असेल जरा. नाही एवढं नको. थोडस मला थोडस कशाला म्हणायला सांगते तेव्हाच. नाही रसिकाचं नाहीये काही, जुनं हे 4-5 वर्षांपूर्वीचं आहे. काय होतं आता, मला होतो का त्रास मला सांग. आता मला एसीत राहायची सवय लागलेली, आता मला घामोळ्यांचा त्रास होतच नाही. हो की नाही? आता नाही होत. कशाला काढते तू मरायला जुनं. थँक गॉड. एक्झॅक्टली. नाही, घामोळ्यांना कसं कळणार ना, पण घामोळे असे विचार करणार आहेत का की आता बॉस झालाय, आता एसी वापरतो, आपण नको येऊया बाबा. घरात अजून टॉवेलच घालून असतोस का? मला आवडतं टॉयलवर फिरायला. काय सर तुम्ही टॉवेलवर असता? सो सॉरी सर. नाही का, म्हणजे लाज नाही का वाटत सर? अरे चांगलं काहीतरी कॅज्युअल वेअर, नाईट वेअर, काहीतरी टॉवेल वगैरे नाही आवडत? अरे काय नाही प्रॉब्लेम, टॉवेल ओला असतो तो सुकतो फिरता एवढं काय. सर नका कारण नका. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही मला सांगितलं नाही तर मला हे कळलंच नसतं ऍक्च्युली. तुम्ही मला अशा छोट्या टिप्स दिल्या तर चालेल मला. काय गणिताचा पेपर आहे मी? कसल्या टिप्स घेतेस तू? ईशाताईंच्या क्लुप्त्या नावाचं पुस्तक आहे त्यांचं. कशाला मरायला सांगतेस सगळं? कशाला एवढी चिडचिड? मी नाही करत आहे चिडचिड, तू सांगते म्हणून मला चिडायला होत आहे. तू एक काम कर, झोपताना ना मोठा रुमाल घेऊन झोपत जा. रुमाल का? नको सांगू ते पण नाही सांगितलंयस अजून. नको सांगू. रुमाल अरे अगं लाळ गळते ग त्याची खूप, त्यामुळे जरा. पण त्याला कारण आहे रसिका त्याला कारण. प्लीज बस शांतपणे, मला सगळ्यांसमोर सांगायला नको. सर मला नाही आवडत ते पिलोवर अशी लाळ गाते, मला घाण वाटते सर. सगळं ओलं होतं असं ते लाळ. तुम्हाला माहितीये सर मला पपीज खूप आवडतात, पण त्या कुत्र्यांची लाळ गळते म्हणून मी घरात पपीज ठेवत नाही सर. प्लीज. आई गो, होईल आता तुला सवय होईल. हा तसाच आहे ना. ए काय कुत्रा आहे मी काय सांगते काय लाळेचा तू सगळं. मला रसिका मला काय आहे ना, मला सायनसचा त्रास आहे. रात्री झोपतो तेव्हा नाक ब्लॉक होतं आणि तोंड आपोआप उघडतं. इथून मग ती जराशी लाळ गळते. सर नका सांगू प्लीज, मला कसं तरी होतंय. नको ना सांगू, सतत शांत राहा ना. चल ना तू, चल ना. तुझ्या बरोबर 5 वर्ष संसार केलाय ना. छान मस्त चांगलं. त्यामुळे सगळं बाहेर काढायला लावू नकोस मला. गप्पा बस, ओरडू नकोस माझ्यावर इकडे. कसलं बोलते काय काढणार तू? मी आपलं ती चांगली वाटली म्हणून फक्त सांगते तिला, कारण का
कसं कंटाळतात ना तुला सगळे लवकर, मग तिने जरा लेट कंटाळावं म्हणून. काय काय सवयी आहेत शांत यांना? राहा, शांत राहा, शांत. मला काहीच नाही, मला काहीच नाही. सर काहीच प्लीज नाही, मला काहीच कळू अरे दे. नाही ना, मला काही चल ना, चल ना, चल ना. नाही नाही बर सांगते बर. हे बघ, सकाळी उठल्यावर याला जिऱ्याचं पाणी लागतं. अरे वा, चांगली सवय आहे, जिऱ्याचं पाणी प्यायला चांगली पाहिजे. सवय आहे. नंतर आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा पाला घालायचा. का? स्किनचा प्रॉब्लेम आहे ना त्याला. नाही तर? नाही खरूच आहे ए मी चुकून आलं माझ्या तोंडात. ओघाओघात बोललेलो आहे मी, ओघाओघात बोल. नाश्ता जरा लाईटच द्यायचा, कारण का जड होतं सकाळी सकाळी, मग त्रास होतो परत त्याला. ॲपेटाईट छोटा आहे माझं म्हणून मला हो माहिती आहे. छोटा आहे त्याचा ॲपिटाईट. बरं, ऑफिसला जाताना ना डाव्या पायातला बूट कोणता, उजव्या पायातला बूट कोणता, हे अजूनही कधी कधी सांगावं लागतं म्हणजे. No! नाही, मला सर नाही, हे खूप बेसिक आहे. बेसिक आहे. चौथीत मला डिस्लेक्सिया होता हो त्याच्यामुळे मला होता थोडंसं होता आहे. हा, आणि हो ते महिन्यातनं ना एकदा त्याला एरंडेल देत जा, कॅस्टर ऑइल कॅस्टर ऑइल. का? करपट ढेकर येते सारखी ग, नाही तर मेटाबॉलिझम थोडं कमी असं तरी वाटतं. ते वास घाण असतो त्या कॅस्टर ऑइलचा, पण द्यायचं आपलं गरजेचं आहे ना कसं. मग माझं थोडं अपचनाचा मला होतो त्रास. आणि ना याला बेसनाची अलर्जी आहे हा, तरीही रोज जेवण झाल्यानंतर त्याला एवढा फरसाण खायचंच असतं. मग आवडतं मला फरसाण. आणि मग उठतं, हातावर पित्त उठतं, असे गोळे 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 गोळे, ते लंपी झाल्यासारखं वाटतं. ए काय लंपी काय जनावर आहे मी, लंपी काय? झाल्यासारखं वाटतं म्हटलं, होतं नाही. हा ते का बबल रॅप आहे, कधी कधी कळतच नाही. मला ते थोडंसं फक्त होतं मला. अरे हो, आणि ते सांगायचंच राहिलं, रोज झोपण्याआधी अर्धा तास काशाची वाटी पायावर घासावी लागते, नाही तर सकाळी ताप भरतो. मला नाही जमणार. अगं, असं- मला नाही जमणार सर. मला एक काशीची वाटी बिटी मला नाही माहिती सर. रसिका काशाची कसं वाटी करायचं असतं मला नाही. सोपं मला आहे असं. खरंच नाही. नको सर, मला नाही. मला टेन्शन यायला लागलं. बरं झालं तुम्ही सांगितलं सर. मला टेन्शन येते आता खूप. ऐक ना रसिका, जरा शांतपणे ऐक ना. अरे ते मला सायनस मुळे होतं ग, येतो ताप पण सगळं. नको ना सांगू, आता केलं होतं प्रपोज, कशाला म्हणायला सांगते. एक मिनिट इकडे जरा बाजूला ये ना. काय काय सांग एक सांगायचंच राहिलं. नको ना, ईशा यार पाया ते आता पडतोय. जोरात सांगू शकत नाही म्हणून, पण ना 6 महिन्यातनं एकदा बनियन घेऊन देत जा त्याला, आणि दर वाढदिवसाला 6 चड्ड्यांचा सेटही घेऊन दे. अंडर गार्मेंट्स ज्याचे त्याने घ्यावेत, मी का घेऊ? नाही कळत त्याला. अगं खरंच त्याला कळतच नाही. तो तशाच वापरतो भोकं पडेपर्यंत, विरून जाईपर्यंत. आता नाही वापरत मी. आता गेल्या 2 वर्षात मी स्वतःत बदल केलेले आहेत. मी माझ्या बनियान स्वतः आणतो. खरंच आणतोस? हो. दाखव ना बनियन. आज नाही घातली, आज नाही घातली. सर मी घातली नाही म्हणून बाकी माझं सगळं मी करतो. माझं मी आणतो जे काय अंडर गार्मेंट्स आणायचे ते. आता 4 चौघात विचारू शकत नाही, नाहीतर निखरचं पण काय सांग. माझा विश्वास नाही म्हणजे. मी विश्वास नाही म्हणजे घातली आहे मी. हे बघ आहे सर तुम्ही चेक करत होतात. नवी आहे का जुनी चेक करतो. हे तू घालतो मी. माझं नाही सांगायचं उगाच काहीतरी हे करतो आणि ते करतो. तू कसला विश्वास? तू इकडे ये तू आधी. तू इकडे ये रसिका. पाऊलटीस हात लावू नका सर. ऐक ना माझं, शांतपणे ऐक. ती बाई खोटं बोलतेय. अरे ती खोटं बोलते. ती बाई मला अंड्यातनं विष देऊन मारण्याचा प्रयत्न करते. ती खोटं नाही बोलणार तर काय करणार? तिला बघून आपलं ती जळते. नको विश्वास ठेव. मीच तुझा भागीदार नाही, काय जोडीदार. हा तू हे घे ना, माझं प्रपोजल घे ना, माझं लग्न कर. व्हायची शांत म्हणून नको. नाही सर, सॉरी. माझं चुकलं. सॉरी, मी तुमच्यावर असं अविश्वास दाखवायला नको होता. तुला पटतं ना मी म्हणतो ते? हो सर, म्हणजे उत्तम. तुमच्यासारखा इतका चांगला माणूस माझ्या समोर असताना एक्झॅक्टली. जी बाई अंडीवाल्या बरोबर पळून जाते तिच्यावर मी केव्हा अगं, विश्वास करू? ए बाई, हा तुला वाटेल ते सांगत सुटलाय, आणि हे सगळं तुला खरं वाटतंय? हे अंडीवाला सिलेंडरवाला हे सगळं तुला खरं वाटतंय? म्हणजे खरं नाहीये? नाही, खरं आता सांगेल तुला तो. हा, तिला सांग ना, सतनाम सिंगनी तुला का धुतलं होतं? आपल्याला घर का सोडावं लागलं होतं सांग. पटकन खरं सांग तिला. सर सांग. सतनाम सिंग कोण आहे सर? सांग. गैरसमज झाला होता. मी सांगू? सांग. मी सांगते. सांगा प्लीज सांगा. आमच्या समोर राहायचा तो. हा बाल्कनीत जाऊन रोज त्याच्या बायकोला दिवस रात्र घाणेरड्या नजरेने बघायचा. नाही एक मिनिट. एक दिवस सकाळी उठून फ्लाइंग किस दिली तिला. का नाही येऊन मारणार तो? नाही बस. आता मी स्वतःला डिफेंड करू शकतो. प्लीज. सतनाम माझा चांगला मित्र होता. त्याची बायको कवलजीत चांगली होती. आणि त्या दिवशी सकाळी माझा मित्र त्याला मी आवाज देत होतो पंजाबी भाषेत, आणि मला आळस आला. आणि नेमकं असं घडलं की पप्पे
तर तिला वाटलं मी पप्पी दिली. नो सर, नाही पटत आहे. नाही. हे कारण देशील? आता हे सुचलं. खरंच सांगते तुला, हा डिवोर्स नंतर मी बघते ह्याला. तू मला वाटतं तिसरी पाचवी असशील. नाही. बाकीच्यांबरोबर टाइमपास करत होता. आता लग्न म्हणतोय म्हणून मला वाटतंय तुझ्या बरोबर सिरियस आहे. पण काय लफडी कमी नाही त्या माणसाची. सर मला वाटलं नव्हतं तुम्ही असे असाल. नको रडू. मी किती विश्वास ठेवला होता सर तुमच्यावर. दिस इज डिस्गस्टिंग सर. मला खूप टेन्शन येते. मला कळत नाही आता मी काय करायला. शांत रडू नकोस. इतका पण वाईट नाहीये. मी- हे बघ मी चांगला आहे. तसा बेरेबल आहे. हा, मी चांगला हा कंटाळा येईपर्यंत बेरेबल आहे. टेन्शन घेऊ नकोस. कंटाळा येईपर्यंत बेरेबल म्हणजे येतो ना पटकन कंटाळा सगळ्यांना. हे बघ, आणि कसं आहे ना, फक्त ही पथ्य पाळायची आणि फोन सतत चेक करत राहायचा, मग सगळं नीट होतं. नाही फोन फोन का चेक करायचा? नाही. अरे, लफडी पटकन कळतात, निस्तरायला सोपं पडतं ना. सर इतके स्त्री लंपट असाल असं वाटलं नव्हतं मला. माझं ठरलंय. काय? आय नीड सम टाइम. सर मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. लग्नाचं वगैरे प्लीज थोडे दिवस थांबा. मला थोडा वेळ हवाय सर. असं नको करू, ऐक, रसिका. ऐक, ऐक, रसिका, आपलं आत्ता ठरलेलं आहे रसिका. हे बघ, हे बघ, ऐक, तू मला ऐक. होकार दिला होता तू रसिका. तडकाफडकी असा निर्णय घेऊ नकोस. तसा बेरेबल आहे म्हटलं ना, तुझ्यासाठी गाणी म्हणे, मग? हा कविता वगैरे करे. मला नकोय, मला नाही अगं आवडत. असं कसं करा ना लग्न. कंटाळा येईपर्यंत छान करेल संसार. ऐक. हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ. तोडलेस तू. मॅरेज होण्याआधी तोडलेलं. ऐक ना रसिका, तिचं नको ऐकूस रसिका. बाय. मला वेळ हवाय सर. ऐक रसिका, तुला शांत व्हायची गरज आहे. मी अजिबात स्त्री लंपट नाही. मी आज तागा आहे. तू सोडल्यास कुठल्या दुसऱ्या मुलीला पाहिलेलं नाही. मिस्टर पृथ्वी. लाज वाटायला पाहिजे सर तुम्हाला. प्रसाद सर, नेमकं काय चुकत असेल माझं? डिफेक्टिव्ह नवऱ्याची इंटरेस्टिंग गोष्ट होती ही. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. ऍक्च्युली तुझं कॅरेक्टर चुकलं. म्हणजे एकाच माणसाला घामोळं पण आहे, सायनस पण आहे, काखेत कांदा पण तो ठेवतोय आणि लाळ पण त्याची गळती आहे. असं कसं होईल एकाच माणसाच्या बाबतीत? बट एनिवे, फॅन्टॅस्टिक. मस्त परफॉर्मन्स होता. खूप सटली तुम्ही तिघांनी प्ले केलीत कॅरेक्टर्स. फार मजा आली. वंडरफुल. सई. भन्नाट परफॉर्मन्स होता. मस्त संकल्पना होती. मला असं वाटलं की ही सुद्धा थोडी प्रोग्रेसिव्ह संकल्पना होती आणि ही या मंचावर सादर झाली याचा आनंद आहे. पीपी, तुला असं मी कधी बघितलेलं नाही आहे, तेव्हा त्याच्यामुळे मला आज जरा मजा आली. आणि अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स घेत जा अधूनमधून, आम्हाला खेचायला पण मजा येते. खरं तर आपण त्या माणसाबरोबर जोपर्यंत वेळ स्पेंड करत नाही तोपर्यंत खरंच कळत नाहीत गोष्टी. आणि हे खूप छान तुम्ही मांडलं, छान प्रकारे मांडलं. मस्त. मंडळी, नित्य नव्या प्रसंगांना तोंड देणारा आपला सगळ्यांचा लाडका हास्य महारथी समीर चौघुले आज पुन्हा एकदा अशाच विचित्र प्रसंगाला तोंड देणार आहे. आणि आज त्याच्यासोबत आहेत हास्य जत्रेतले कसलेले हास्य कलाकार. चला तर बघूया ही हास्याची मेजवानी. Today we are going to witness the biggest आमचा भारत जिंकणार. भारत को जीतेंगे. वनडे का क्रिकेट मैच को हमको जीतेंगे. पशा, अरे हे पशा, तो बघ हे राहुल द्रविड आहे.
राहुल द्रविड बाबा Six. बाबा हा हा के एल राहुल आहे तो राहुल द्रविड नाही रिटायर झाले ते हा, हा, हा. हा आणि काय घोषणा आहेत या जितेगा भाई जितेगा हमारा जोंगे काय आहे कुठल्या घोषणा आहेत बाबा हा? अरे अरे काय त्याला यमक बिमक आणि कुणाचा आवाज असं नसतं आवाज कुणाचा असं असतं अरे हो रे आयुष्यात पहिल्यांदा स्टेडियम मध्ये आलो रे हो, हो, हो. पण हे तू बरोबर वागला नाहीस लहानपणापासून एकदा तरी तुम्हाला स्टेडियम मध्ये आणायला पाहिजे होतस हो की नाही मला सांग बाबा तुमच्या बाबांकडे करायच्या तक्रारी माझ्याकडे का करताय म्हणजे अहो तुम्हाला लहानपणी ते घेऊन जाणार मी कसं नेणार होतो तुम्हाला जरा आउट ऑफ द वे जाऊन बापासाठी केलं असतं तर काय बिघडलं असतं काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय म्हणजे तुमच्या लहानपणी माझा जन्म तरी झाला होता ए, आळशी रे तू आळशी रे उरक नाही तुला उरक आयुष्याला काय करणार तू मुळात मी जन्माला उशीर आलो यात तुमचा आळस आहे पशा हा. इंग्रज दिसत आहेत तुम्ही केसांवर इंग्रजच दिसताय हॅलो 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 Hello. इंग्लंड येस इंग्लंड ईस्ट इंग्लंड वेस्ट कांजूर मार्ग आहे ते एस्ट टू वेस्ट विचारताय तसं नाही काय करताय बाबा शांत बसा त्यांनाही एन्जॉय करू द्या ते बघा मॅच सुरू द्या आपण एन्जॉय करूया या. What a lovely match we are witnessing here. Rohit and Rahul is on strike. साइमन गो बैक साइमन गो बैक हमरे का दुगला लगन को दे दो बाबा आय एम सो सॉरी बाबा काय करताय नका त्रास देऊ त्यांना अरे आम्ही आमच्या वेळेला चळवळींच्या वेळेला असंच गो बॅक म्हटलं आणि सायमनला पळून लावलं होतं उगीच नाही कुठल्या चळवळी आमच्या चळवळी तरुण असताना अहो इंग्रज गेल्यानंतर 5 वर्षानंतर तुमचा जन्म झाला 1952 तुमचा जन्म कुठल्या सायमनला गोबॅक बोललात आमच्याकडे एक भाडोत्री आला होता सायमन त्याला आम्ही गो बॅक म्हटलं तुला काय करायचं असू दे, असू दे. है हमरो का लड़का लेके आया रे स्टेडियम में ऐसा, हाँ. हमरो का लड़े गिर गयो जिंकणार है बा जिंतंग जिंतंगे 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 खाली अरे आवाज पुरोंगे अरे जीतोगा भाई जीतोगा वरना खुर्सी खाली करो बाबा कुठलं तुम्हाला कळतंय का क्रिकेट आणि तुमच्या गिरणी संपाच्या घोषणा तुम्ही मिक्स करताय कुठला खुर्ची खाली करू शांत राहा बाबा मुळात ज्यावेळी संप झाला त्यावेळी 5 वर्ष घरी बसलात एक दिवसही तिथे गेला नाही आता घोषणा देत आहेत जीतेगा भाई जीतेगा लखन भाई अमर रहे कोण लखनबाई अरे आमच्या गिरणीचे मालक रे ते जेव्हा गेले तेव्हा मी ना अंतयात्रेला गेलो नव्हतो म्हणून घोषणा देऊन टाकली त्याच्या अंत्ययात्रेच्या घोषणा आता इथे क्रिकेटच्या मॅचला द्याल जरा शांत बसा ना बाबा नका आज आपण खूप छान मूड बदलत ना नका त्रास मला देऊ. माझ्या पद्धतीने एन्जॉय करू दे ऐसे करते एक्सक्यूज मी हे आहे ना हमरे का ये लड़का है ना कटकाट्या है हमरे का लड़का सुन कैसा टोचतो है घर पे आके ऐसा करने को ऐसा करने को वैसा हम लोग का करता है भाजन हाँ फाजिल भी है एक नंबर का फाजिल है ये अक्कल ही नहीं है कि हम ऐसा कैसा खोड़ा रह के ऐसा जन्म का पहला मैच देखने को आई हमरी की क्या करेगी सॉरी आई डिडंट गेट यू गेट तो आमच्या घरी पण है गेट है सिर्फ उसको कड़ी नहीं है उसको 17 बार हमका किया कि कड़ी लेके आओ कड़ी नंतरी लेके आओगे हमरे को किक रह करे रे बाबा What is the judgment आय एम सो सॉरी जस्ट ओल्ड मॅन जस्ट फॉरगिव हिम आय एम सो सॉरी Hey, it's okay, that's ना इज्जत fine. का करताय गप्प बसा ना फ्लर्टिंग शुरू करते हैं तुम बाबा आपके फ्लर्टिंग करते हैं बाद में और बाबा ये क्या है बाबा ऐसे हो गए गप्प बसा ना बाबा नका डोकं खाली बस बाबा खाली बैठो की Yeah. हमको देखणे काय आय एम सॉरी जरा वय झालंय म्हणून आय एम सो सॉरी सांगा बरं बसा खाली म्हणा मराठी आहेत ते What a majestic cover drive by KL Rahul. It's a treat to watch him when he plays shot like this. अहो आजोबा मी इंडियनच आहे मलाच काही चिडवताय काय करताय गप्प बसा ना
फोर मार दिया रे हो वेल फ्लॅट इंडिया वेल फ्लॅट ए शाण्या चल भाग चल इधर से वेल प्ले चल भाग चल इधर से बाबा वेल प्लेड म्हणजे चांगलं खेळताय असं बोलतोय. ए चल चल यांचं माहिती आहे मला राज्य केले भाग चल कोहिनूर दे पहिला हमारा कोहिनूर दे हमारा. तू काय कोहिनूर खिशात घेऊन फिरतो. दर वेळेला बोलायचं आपण शेवटी लाज वाटून देतील ते आपल्याला. अमेरिकी प्राजक्ता मळी आहे ती तुम्हाला इधर तुम दिया क्या उसको कोहिनूर बाबा. मारा काय Sorry, I didn't get him. Absolutely not. ओल्ड मॅन जस्ट बस की झाली सांगितलं नाही बॉल नाही टाकलं का सिक्स सिक्स मोबाईल मला 4 चौकात ओरडा लावू तुम्हाला. शांत बसा. हमरे को ओरडता है बाप बूढ़ा है बाप महातारा है बाप का पीएफ के पैसे पे ऊपर श्रीमंत होता है और बाप को वृद्धाश्रम में बेचता है. पीएफ आहे तुमचा आहे का पीएफ आहे. अहो संप झाला 5 वर्षात घरी बसला तेव्हा कंपनी निघून गेली घेतलात पीएफ. मुळात 10,000 रुपये दर महिन्याला पॉकेट मनी माझ्याकडनं घेता तुम्ही. बाबा शांत बसा पाया पडतो तुम्ही. दर 2 दिवसाने खिशातले 500 घेतो ते कुठे माहिती. बाबा मार दिया रे मार दिया उभं राहते सांगितलं आय एम सॉरी बाबा बाबा खाली Sorry. कशाला उभं राहते जर का? ओ थांबा ना तुम्ही कुठे जाता अडकाल. आय एम सो सॉरी I'm so excited. बस सावत्या बस काय ह्याला सांगून ठेव बरं का म्हाताऱ्याला बॉल टाकलाय का अजून थांबा ना. मोबाईल ते सिक्स 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 ओ वय झालंय तुम्ही तरी समजून घ्या जरा शांत मला बसा. वयाचा किती वेळा काय आता का बस बरं का आता बघू दे मॅच आम्हाला रोहित बस रे बाबा कोंबड्या. Oh, that's out. That's out. KL Rahul is moving to the fourth. Well played. England finally got the breakthrough they wanted. खोटा आउट दिला है खोटा आउट दिला हे तुमरे का तो खोटा आउट बाबा खोटा आउट दिला बाबा. केएल राहुलला. ए चल कोहिनूर दे अहो कुठला तो ऐसा है कि एक एक्टर भेजेगा भेजो गौरव मोरे को भेजू क्या लंदन को ऐसा है कि एक एक्टर भेजेगा चांदपट्टी करता है शांत Calm down. बाबा चला घरी चला. नाही मॅच नाही पाहिजे घरी. नाही घरी चला तुम्ही बसा. नाही बसते शांत बसाल की नाही. बस हाय बसते. एका की शांत बसायचा. Please. Yeah. आय एम सो सॉरी आय एम It's सो okay. सॉरी आय एम सो सॉरी. Yeah, no problem. चले शाना पण चल वैभव काही कोहली रोहित Oh, and that's a great 6. काय करताय आय एम सॉरी काय करताय तुम्ही जरा गप्प. अरे लागेल त्यांनाच ना आय एम सॉरी गाईज. मला झेपत नाही तर कशाला जन्माला येतं अशा बापाच्या पोटी माझ्या हातात आहे ते. उलट काय बोलताय तुम्ही. हा उलट काय बोलताय. माझ्या पोराला बोलतो तू बाबा शांत बसा. चालेल बाबा Messed up. बाबा काय आलं बरं वाटतं ना बाबा. बाबा काय होतंय काय झालंय Are you okay? काय झालंय बाबा. Hey. डायपर सुटला. चला आज चला नको ते करतायत. कोहिनूर दे दो तुमचा कोहिनूर सुटलाय तो बघा आज चला. कोहिनूर दे. या बात ॲज युजल वा दादा वा लेवल परफॉर्मन्स मस्त. बघूया हास्यरसिक काय दाद देत आहेत प्रसादा. अफलातून नेहमीप्रमाणेच सम्या तू काय किंवा तुम्ही सगळेच फारच अफलातून आहात. सम्या तुझे गुरु विश्वास सोहनी त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या एकांकिकांचा महोत्सव ऑस्ट्रेलियामध्ये ठेवला होता आणि त्यासाठी तू
ऑस्ट्रेलियामध्ये गेलास, मला असं वाटतं की तुला जी प्रत्यक्ष भारत पाकिस्तानची मॅच पाहायला मिळाली आहे आणि तो विजय तुला स्वतःच्या डोळ्यांदेखत अनुभवता आला आहे, ही मला असं वाटतं की हा त्या गुरुचा आशीर्वाद आहे. त्या विश्वासावर तू एवढं प्रेम केलंयस, आयुष्यभर करतोयस, करत राहशील, त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय भारत पाकिस्तानची इतकी ऐतिहासिक मॅच अशी प्रत्यक्ष नाही बघतायत. सम्या, क्या बात आहे यार. मला असं वाटतं तुझ्या गुरुवरचं प्रेम कायम राहो आणि त्याचे तुझ्यावरचे आशीर्वादही असेच कायम राहो. एवढ्याच शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. सई, चकित जाळ परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की समीर दादा, तुझं सातत्य आणि तुझ्या विनोदाची ट्रान्सपरन्सी या दोन गोष्टी आढळ आहेत आणि त्या आम्हाला विटनेस करता येतात रोज. हे आमचं नशीब आहे. आणि मला असं वाटतं की असंही खूप वेळेला होतं की आपल्या कोस्टार्समुळे सुद्धा आपला परफॉर्मन्स अजून खुलतो. तर तुला साथ देणारे ह्यातला प्रत्येकजण पण तेवढाच जबाबदार आहे असं मला वाटतं. सो इट वॉज अ ग्रेट टीम वर्क. तुमच्या दोघांची भूमिका खूप इंटरेस्टिंग होती. बानाय आज तीन ठोठलई बानाय. शिवा, तू खूप भारी डिटेलिंग केलं होतंस तुझ्या ॲक्टिंगमध्येच नाही तर तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युममध्ये पण. त्याच्याबद्दल खूप खूप कॉम्प्लिमेंट्स. खूप मजा आली. मंडळी, प्रत्येक कलाकार वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतःला एक्सप्लोअर करत असतो. कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम हे देखील आज स्वतःला दिग्दर्शक म्हणून एक्सप्लोअर करणार आहेत. चला तर बघूया त्यांच्या सिनेमाचं भन्नाट तुफान असं शूटिंग. सर 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 ती बोट आहेत ना, अशी नको, अशी ठेवा सर, मस्त चांगले वाटतील सर. हा सर. बसरे मनच सांगशील. हे बघ, हा. फोटो एकदम जाम भारी कार. हा काढतो सर. यो मला फेसबुक वर टाकायचा आहे. हा सर. न त्याचे खाली मला असं मोठं कॅप्शन लिहायचं आहे. काय सर? माझं स्वप्न पूर्ण होताना. हा सर. ओके, काढतो सर. सर पोर्ट्रेट मोड मध्ये काढतो सर. ये चालेल. फोटो हे बाजूगिरी चालले. सर प्रॅक्टिस करतोय सर. प्रॅक्टिस. सर, ते तुमच्या डिरेक्शनच्या अंडर पहिल्यांदा काम करतोय ना सर. संधीचं सोनं करायचंय सर. यस सर. बसऱ्याने असं करून सोनं होणार आहे तुमचं. माती होईल, माती वसाऱ्यानो. तुम्ही ते कावल्यानं बोलवताय असं करताय वसाऱ्यानो. ऍक्च्युली असं पाहिजे, आतून आलेला इमोशनल, असं कालचात हात घातलेला. येईल सर, आम्ही practice करू. वसारून तुम्ही ऐकणार. माझं स्वप्न पूर्ण आता होत आहे ना, तर तुम्ही नाही सगळं व्यवस्थित करा. एकदम व्यवस्थित करा. सर, ऍक्टिंग चांगली करा असं म्हणायचंय तुम्हाला? नाही रे बाला, व्यवस्थित झालं की सगळं फिल्म व्यवस्थित. ठीक आहे सर, करतो आम्ही practice करतो. करतो सर सर मला तुमच्याशी एक बोलायचं होतं. ओके. सर म्हणजे कसं हे तुम्ही ह्या मुलांचं, नवीन मुलांचं 10 दिवसाचं वर्कशॉप घेतलंय, त्यांना तुमच्या स्टाईलची ऍक्टिंग शिकवली, हे सगळं चांगलं आहे सर. पण सर हे तुमचं स्वप्न आहे सर. तुम्ही पहिली मूवी डिरेक्ट करताय. येस येस. तुम्ही या नवीन मुलांवर रिस्क का घेताय सर? अरे यार, सर एक्सपिरियन्स ऍक्टर घ्यायला पाहिजे होते तुम्ही. म्हणजे सई आहे, प्रसाद आहे, किंवा मग आपली प्राजक्ता माळी आहे सर. त्यांनी तुम्हाला नकार दिलाय का? ए यारच काय पगार? अरे ते एका पायावर तयार झाले होते. अच्छा. पण त्यांचा आज नेमका काही प्रॉब्लेम झालाय काही कळत नाही. म्हणजे? मी प्रसादला फोन केला. हा. अरे प्रसाद, हा. अरे कुठं आहेस तू बाला? मग तर बोललं दादा, ते तुम्हाला दादा म्हणतात. अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे बस. ते म्हणा बोललं दादा, हा. पार्किंग पासूनच ट्रॅफिक जाम झाले रे. दीड तास झाली घरी तिकडेच अडकली, मला येता येणार नाही. बोले ए बसाऱ्या, वेल पालायची हा? हा. माझ्या सिनेमात वेल महत्वाची आहे. काढला तुला काढून टाकला बसाऱ्याला. मारून टाकलं. फोन ठेवताना हसत हसत त्यांनी फोन ठेवला. आणि सर सई, अरे सईला फोन केला. सई भाई कुठेस तू? माय क्युटी पाय. सर ती बोलली. हा, माय क्युटी पाय,
काही झालं कामवाली घरी आली नाही त्यामुळे दूध तापवायला कोण नाही म्हणून मला आज काही जमणार. मी बोले ही बेशिस्त चालणार आहे मला. माझ्या सिनेमात बेशिस्त नाही चालणार आहे. आउट, तुला पण सिनेमातून काढून टाकला काय. तिने पण फोन ठेवतो ना. ओके ह्यांचं ठीक आहे सर पण प्राजक्ता माळी अवेलेबल होती ना सर. मग मी तिला पण फोन केला. प्राजू कुठेस तू? हा. तर तिच्या आईने फोन उचलला. हा. मी हॅलो, हा मी तिची मम्मी बोलते. व्हेर इज प्राजू? हा. ती बोली काही झाला. एक मिनिट सर राजूची मम्मी काही जाईल असं बोलली. सर काही झाला. ती प्राजू आहे ना फोटो सेशनसाठी तिने एक अवघड असं योगास आसन केलेलं आहे. तिच्यामध्ये अडकले आतमध्ये तर तिच्यामुळे ती सुटल्यावर येईल. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अच्छा. बोलले ये रे सिनेमावर कॉन्सन्ट्रेशन करायचं सोडून तू योगासनावर कॉन्सन्ट्रेशन करतात. तिला पण काढून टाकला. तिला पण तिच्या आईने पण फोन ठेवतो ना. असं करून फोन ठेवेल. मला काय वाटतं सर हे सगळे फोनवर हसले नाहीयेत मग ते तुमच्यावर सर सर ऐका ना ऐका मला एक प्रश्न होता सर. Yes. हे इथे सर हे श्रू काय लिहिलंय? चेतना बेबी व्हॉट इज प्रॉब्लेम. हे तुला हे श्रू काय मला विचारते. श्रू काय? हो सर. अरे स्क्रिप्ट उघडल्यानंतर जे वरती असतं पहिलं लिहिलं ते आहे ते. सर ते श्री असतं ना इथे श्रू झालंय. मग तेच आहे ना ते. नाही सर श्रू म्हणजे रुकार झालाय सर. वेलांटी असते ना श्रीला. बघू. अरे ती वेलांटी खाली पडली. अरे टेक्निकल प्रॉब्लेम आहे. सॉरी अरे तुम्ही जरा पण विचार करत नाही कॅरेक्टरचा. सॉरी सर. घरातून येताना नुसती आंघोळ करून येते का रे. कॅरेक्टरचा काहीतरी अभ्यास करायला पाहिजे का नाही. तुम्ही मला श्रू हे का विचारताय. सॉरी सर प्रॉब्लेम सर तुम्ही चिडू नका. येस सर सगळं बरोबर आहे कळलं आम्हाला सर पण आपण आता थांबलोय का येस सर. अरे मोरे आयला की लगेच आपण सीन स्टार्ट करायचा. मोरे कोण आहे सर? मोरे तोच माझ्या जीवाभावाचा तोच एक मी माझा जवळचा मित्र. हो का? त्याला मी फोन केला. भाला अरे मी एक सिनेमा करतो. तो जामच खुश झाला. बोलले भाला मी आलो. निघाला. बोल थांब तुझं कॅरेक्टर काय ते तर आहे. तो डायरेक्ट निघाला. पण त्याची एकच अट आहे. तो काय बोलला माहितीये काय की तू आहेस ना लॉजिकलवर जास्त विचार करतोस. काय होतं दिवसभर लॉजिकलवर आपण विचार करतो ना संध्याकाळपर्यंत स्क्रिप्ट पाठच होत नाही. मग ऑब्विसली दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट पडणारच ना. बरोबर सर है ना. तो आला की डायरेक्ट स्टार्ट करायचं. पण स्वभाव म्हणजे एकदम हेल्पलेस आहे. हा म्हणजे नेहमीच तो मला मदत करतो. स्पॉट स्पॉट व्हेरी गुड थँक्यू. येस व्हेरी इज माय डिरेक्टर चेअर. No, Dashrath. No, try to understand, yaar. No. अरे try to understand, yaar. No, yaar. अरे ऐक ना. अरे सलग 21 दिवस मी शूटिंग करतोय. सलग 21 दिवस. हा काय त्या अरुण कदम डायरेक्टर असून काय झाला. त्याला जीव नाही वासाड्या. लीड आहे इकडे लीड. हा तेवढं सांभाळून घे. हा चल बाय. मित्र अरुण. वा माय डिअर स्टुअर लिटिल. ए अरण्या अरे मी काय म्हणतो म्हणजे तुला डायरेक्टर होऊन कसं काय वाटतंय. म्हणजे जाम भारी वाटते. हा पण एकच गोष्टीचं वाईट वाटतंय बसायला तू त्या खुर्चीवर बसलास आहेस. ही तुझी खुर्ची आहे. अरे वा डायरेक्टर लिहून घेतलाय. अरे क्या बस ना रे बस रे. Yes, thank you. एवढे काय बघ मी तुझ्या बाजूला बसतो. आणि काय आहे डायरेक्टर असं छापून घेतलं ना आता कोण पण आयरा गायरा येऊन इथं बसतो. त्याच्यात काय करतो काय. वा व्हेरी नाईस. सर एक फोटो घ्यायचा आहे. काढ ना सर एक मोठा फोटो- fan आहे, सर. Yes, yes, please, हॅलो सर इकडे फोटो होऊ दे थांब. थँक्यू सर. थँक्यू सर तुम्ही तेच ना सर हसताना नाक वर झाल्यावर क्यूट दिसतात ते. सर एक फोटो. होय येस तोच
तुम्ही कातील कातील प्रभाकर मोरे हुई. अरे वसंत बाजूला चाल शूटिंग राहिले कौतुक ह्याचं चाललंय शूटिंग राहिलं अरे भडकू नको अरे भडकू नको काय ते नीट सांग ना पोरांना. सर मूड 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 रोल साऊंड कॅमेरा रीडिंग. सर रिडिंगला रोल नाही होत सर. तुला माहिती आहे ना वसाऱ्या मग दवा पाहिजे तू चालू कर ना मध्येच काय बोलशील. ठीक आहे रीडिंग रोल कॅमेरा रीडिंग. येस सर माझं पहिलं वाक्य. तुझा रोड पाहून थकले मी वसाऱ्या होतास कुठं. सर हे रोड म्हणजे काय मला कळलं नाहीये सर. सर सांगा ना. रोड तुला कळला नाही. नाही सर. इतर फिल्म मध्ये मी तुमची वाट बघतो असं आहे पण इकडे वाट आहे नाही सर. इथं रोड आहे. काय आहे रोड आहे. रोड आहे का नाही. हो सर. आणि तो पण कसला आहे डांबराचा पाय भाजतात आहे. मग तू काय बोलशील. हो तुझा रोड बघून मी थकले. Understand? Yes, Sir. Well done. I'm the director. You understand? Yes, yes. Ready? Camera. Ready? कॅमेरा नकोय त्याच्यासाठी. रिडिंगला कॅमेरा काय शिवाय भावान ठेवला नाही का. Ready? Yes. मी घेते वाक्य. तुझा रोड बघून मी थकले वसाऱ्या होतास कुठं. मी एक स्त्री आहे म्हणून मला छळतोस ना. जाम भारी बोलतो बोल. बावा आपण हिला किडनॅप करूया आणि तुमचं लग्न लावून घेऊया. वासाड्या जल्ल तुझं तोंड. मोरे 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 काय रे मोरे काय आहे? काय झालं सांग काय नाही. डिरेक्टर इज लिटिल सजेशन. आता तू देतोयस सजेशन दे मध्ये काय सर ऍक्च्युली हे जे स्क्रिप्ट आहे ना दिवस रात्र जागून मी बनवलेलं आहे. त्याच्यामुळे डायलॉग फार महत्वाचा आहे. हे सगळे डायलॉग ना असं आतून आले पाहिजे असं कालजन हात घातलेले डायलॉग. काल झाला. हा म्हणजे साड्या चालत लावून होता चल येडा कुठला तरी आपलं सांगतो. ऐकणार रे बादशाह. काय झालं? काही चाललंय तुझं. काय झालं? त्यांच्या समोर तू असं नको. अरे हो माहिती पण नीट कर. पण मला रिस्पेक्ट दे ना. अरे या युनिटला होल्ड करायचं आहे. आय द फिल्म सिटी इज माय होल्ड यु नो. ते म्हणजे येस आय नो इज फर्टिलायझर. फर्टिलायझर पडतं कानफार फोरीन. माझ्या सिनेमात फर्टिलायझर नाही पाहिजे. अरे ऐक ना यार असं काय मला सांग ना. हे मला ना नाही हे बघ हे ना लावूड झालेलं मला आवडणार नाही. अरे सेटल पाहिजे सेटल. आता हे सगळं तुझ्या ऍक्शनचं करणार तू शिकवलेलं करणार सगळं लावूड. मी एकटा सेटल करणार. मी एकटा म्हणून किती म्हणजे 3 तास पिक्चर होल्ड करू शकतो काय म्हणा सांग. अरे नाही ना गप ना तू. मी करतो तू शांत तू बस इथं मी करतो बस तू बस इथं. काय तुझं वाक्य होतं शेवटचं काय वाक्य होतं. माझं वाक्य होतं की यांचं लग्न लावून वसाड्या जल्ल तुझं तोंड. हे बघ माझ्या पोरीच्या केसाला हात जरी लागला ना तर रक्ताची नदी व्हायला समजलं. मोरे मोरे नाव आहे माझं. चला निघा पला 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 जाम भारी तुम्ही सेंड केला. म्हणजे मी जे दिवस रात्र जे काही लिहिलंय त्याचं तुम्ही सोनं केलं. अंगावर काटा आला रे. काटा आला? माइंड ब्लोईंग. काटा आला तुझ्या पाम्या काय रे काय रे काटा अडकला सर. भावरं खाऊन आलो सर शूटिंगला. नाही सर सीन बघून कॅमेऱ्यावर मान टाकली सर. नाही रे अरे गप ना तू काय येणारच काय तू काय डिरेक्टर आहे असा सीन काय म्हणजे काय पिक्चर पाडायचंय काय. नको काय यायला पिक्चर बघायला काय वाटेल ते करतोस. बघ मी काय करतो एक्सप्रेशन देतो चेहऱ्यावर हे पण देतील आणि शेवटी येऊन मी काय समजलो असं बोल काय रे बरोबर आहे. सर तुझ्या त्या हास्य जत्रेमधल्या सगळे डायलॉग काढलं. एक्सप्रेशन वर कुत्रा तरी बघलं का रे तुला. हेच त्यांना तुझं चुकतं. काय अरे पिक्चरचं गणित वेगळं असतं. हे वाक्य ना हिरकणी जेवली मी प्रसाद ओकला ऐकवला केवढा खुश झाला माहितीये केवढा फायदा झाला त्याला. हिरकणी तू दिसलाच नाही वा साऱ्या. हे वाक्य बोलल्यावर त्यानं मला घेतलंच नाही ना पिक्चर. वाटवायला बोला ह्याला बाहेरच्या बाहेर जेवायला घालायला हाकलून द्यायचा.
मग कशाला अरे ते महत्वाचं आहे का मला सांग. हे बघ मी काय म्हणतो ऐकून तर घे ना पहिला. काय? काय पिक्चरचं गणित लय वेगळं असतं रे. ए पम्या बघ मी काय म्हणतो हा सीन काय लेन्स लावलीस रे. सर लेन्स मोठी लावली पण सर तुम्ही फोकस एकदा चेक करा बघूया काय कसं आहे तर. एक मिनिट. अरे वसर मला फोकस चेक करायचं असतो ए, ना. अरे नाही गप ना. शूटिंगच्या ठिकाणी फंकस नका प्लीज. हे बघ आपली मैत्री हास्य जत्रेत. हा चल निघ. ए याला बाहेर काढ सर तुम्हाला ह्यांचा सीन पटतोय का सर? नाही रे. अरे हिरोईन इथे निरा केंद्रावर बसले त्या हिरोची वाट बघ. कसं वाटतं ते बघायला. मजा नाही रे. हिरोईन ना पहिली एंट्री आहे तिची का नाही मला सांग. बरोबर ना. बरोबर, सर. तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलू नका. मी काय म्हणतो इकडे एक काम कर. हा, सर. आपण एक काम करूया. आपण हा सीन डोंगराव करूया. क्या बात आहे हा, सर सर, फ्रेम कमाल चांगले सर बनवा. मस्त वाटेल. कडक कडक हा बघ मस्त काय वाटेल. करूया. हा, सर. डोंगरावर हिरोईन बसले वरती बसले टॉप सर. हा, सो आपला हे दोघं जण असं पायथ्यावर असं धावत धावत वरती येतात. ओके ओके सर. हा येतात आणि मी मागून आहे ना इकडं असा झुडपात ना सबूक वर येतो चित्यासारखा. अरे वाचाऱ्या. मी चित्यासारखा आलो हा की मी म्हणेन काय समजले हा की तुम्ही दोघांनी पळून जायचं तुम्हाला भेटी मारायची. क्या बात आहे सर कमाल कमाल आता ऐक ना. आता scene बिन आलेला आहे. कमाल होईल. एक काम कर शिफ्ट करा कॅमेरा घेऊन चला, चला, चला. कॅमेरा shift. चला, चला, चला. इकडे घे अरे यार नॉट एनिथिंग ऑल नॉट अरे तिथे राहू दे वसरे. ऍडजस्टमेंट. अरे मी डिरेक्टर आहे ना. माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे ना यार वाचाऱ्यानो. परत तू करशील काय रे माझ्या सिनेमात काम? काही नाही 1-2-3 दिवस फक्त माझं शिबिर करायला लागेल तुला. एक डायलॉग आहे तो फार महत्वाचा आहे. तो आला का लगेच आपण शूटिंग करू. जरा बोलून दाखवशील? फुल एंटरटेनमेंट. मज्जा आली. प्रसाद दा काय म्हणाल. वा अरण्या तुफान नाही सॉरी वा दादा तुफान कन्व्हिक्शन. दादा कन्व्हिक्शन म्हणजे तुमचं दादा क्या बात आहे. वा वा छान होता विषय आणि खूप खूप एन्जॉय केला तुम्ही सगळ्यांनी. आणि खूप मोरे तुम्ही आल्यानंतर ॲक्च्युली मग मोरे मी तुझ्याबद्दल बोलणं आता बंदच करणार आहे कारण इकडनं ते खूप येतं आणि तेच कॅरी फॉरवर्ड होतं. त्यामुळे मोरे तू छान आहेस एवढंच. बाकी सगळे आपापल्या भूमिकांमध्ये चोख वंडरफुल मजा आली.